तेव्हाच मी शिकले, आई गरम गरम द्यायची हातामध्ये, भाजलं तर भाजलं, तूप लावायचं हाताला आणि बरोबर लाडू वळायचा. त्यामुळे मला हो, पण लव्ह स्टोरी मध्ये पण खूप अडथळा होत्या. म्हणजे आमचं प्रेम, ते आमचं लग्न मध्ये एक फिल्म होईल चांगली, एक मस्त ट्रॅजेडी ड्रामा. गोड बोलतच नाही बाई, आपली सतत काहीतरी करत असते कुरघोड्या, तिलाच तिळगुळाने मडवावी लागेल. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सध्या मकर संक्रांत निमित्त माझ्यासोबत आहे तुमचे लाडके जुई आणि अमित, म्हणजेच सायली आणि अर्जुन. कसे आहात दोघेही? एकदम मजेत, फर्स्ट क्लास. फॅन्टॅस्टिक. बरं, मकर संक्रांत आहे. स्टार प्रवाहाने इतका मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केलाय. पतंग उडवण्याचाही आपण प्रयत्न केला, तो थोडाफार जमला नाही, पण किती एन्जॉय करताय हा इव्हेंट? मज्जा येते खूप. आमच्याच घरी आलेले आहेत सगळे पाहुणे, त्यामुळे मजा येते सगळ्यांना होस्ट करायला. अमित, पतंग, मकर संक्रांत म्हटलं की पतंग येतेच. आणि तू लहानपणी कधी पतंग वगैरे उडवली का? कोणाची कापली आहे का पतंग? हो, उडवली पण आहे आणि कापली पण खूप आहे. आणि कापलेली पतंग पकडली पण खूप आहे. सो पतंग उडवण्यात जी मज्जा आहे ना, त्यापेक्षा जास्त मज्जा कापलेली पतंग पकडण्यात आहे. त्यामध्ये लागतं पण थोडंफार, पण मज्जा येते. मकर संक्रांतला आपण म्हणतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, पण मालिकेतल्या अशा कोणत्या कॅरेक्टरला तुम्हाला हे सांगायला आवडेल की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला? प्रिया. गोड बोलतच नाही बाई, आपली सतत काहीतरी करत असते कुरघोड्या, तिलाच तिळगुळाने मडवावी लागेल. बरं अमित, मैपत आणि मोनिका. मोनिका म्हणजे अस्मिता. अगदीच. पण मकर संक्रांत आहे जुई, तू कधी तिळगुळ वगैरे, म्हणजे तिळगुळ बनवता येतात का? बनवण्याचा प्रयत्न केलाय का? हो, व्यवस्थित, अगदी व्यवस्थित बनवता येतात मला. आवडतात खायला? हो, आवडतात, पण थोडेसे गरम असताना मऊसर असतात ना, ते आवडतात. नंतर हे असे टपाक लागतात ते नाही आवडत. कधी शिकली, म्हणजे किती वर्षाची असताना किंवा कितवीत असताना वगैरे असं? मी ना, मला ॲक्च्युली मेमरी नाही आहे की कधी शिकले, कारण आमच्या घरामध्ये कुठलाही सण असेल किंवा रोजचा स्वयंपाक असेल, घरामध्ये सगळ्या मुली स्वयंपाक ओट्याशी असतात. त्यामुळे तेव्हाच मी शिकले, आई गरम गरम द्यायची हातामध्ये, भाजलं तर भाजलं, तूप लावायचं हाताला आणि बरोबर लाडू वळायचा. त्यामुळे मला तेव्हापासून माहिती आहे आणि तेव्हापासून करते. पण तुला इतके कझिन्स आहेत, तुम्ही सगळे एकत्र राहता, त्यामुळे तुझ्या घरी कशा पद्धतीने साजरी व्हायची मकर संक्रांत? हे तर असतंच, तिळगुळ वगैरे आपण करतोच, पण आमच्या घरी ना आजही कुठलाही सण असला तर मेन गोष्टी होतात. आणि त्याचबरोबर आमच्या गच्चीमध्ये मोठं आम्ही लंच लावतो, म्हणजे सगळ्या जणांनी एकत्र बसून जेवणं, हा आमच्यासाठी आजही खूप मोठी, काय म्हणतो, खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट मानतो आम्ही. कारण बहीण भाऊ आम्ही सगळेजण कामानिमित्त सगळे लांब राहायला असतात, किंवा काही बहिणींची लग्न झाली आहेत, पण जेव्हा कर्जतला भेटायचं ठरतं काही सण, आणि आम्ही कुठलेही सण मिस करत नाही, तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र गच्चीमध्ये आमचं जेवण लागतं आणि सगळेजण एकत्र बसून आम्ही सगळ्या आमच्या काका काकूंबरोबर, आई बाबांबरोबर जेवतो. आणि आजही आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. सो ही कोर मेमरी असते माझ्यासाठी प्रत्येक सणाची. अगदीच. पण सध्या मालिकेत फार महत्त्वाचा ट्रॅक सुरू आहे किंवा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. पण आम्ही तुला विचारायला आवडेल स्पेशली, कारण मधुभाऊ हे कुठेतरी तुमच्या लव्ह स्टोरीच्या मध्ये येतात थोडंसं. पण काय सांगशील, मकर संक्रांत सायली आणि अर्जुन कशा पद्धतीने साजरे करणार आहेत? मकर संक्रांत सायली आणि अर्जुन एकत्र साजरी करतायत, पतंग उडवतायत. याचे प्रोमो पण आलेत, आपण बघितले इंस्टाग्रामवरती पण आणि टी व्हीवरती पण. सो मधुभाऊ आहेत रागवलेले थोडे, त्यांचा गैरसमज झाला आहे. सो ते वाईट नाही आहे, ते खूप चांगले आहेत, ते खूप इनोसंट आहेत. आणि इनोसंट माणूसच जास्त रागवतो. सो त्यांचा राग दूर करण्याचा अर्जुन प्रयत्न करतोय, आणि ते होईलच एक दिवस. बेसिकली ते एका मुलीचे बाप आहेत ना, त्यामुळे त्यांचं मुलीच्या बाबतीत. आणि सायली त्यांच्यासाठी इट्स लाईक, त्यांचा विश्वास आहे सायली, आणि तिच्या बाबतीत कुठल्याही पुरुषांनी असं काही वावगं करू नये, म्हणून ते आता ज्या प्रकारे वागतायत, कुठल्याही मुलीचा बाप असाच वागेल तसं चालू आहे. अगदीच. पण अर्जुन, खऱ्या आयुष्यात अमित लव्ह स्टोरी मध्ये असं काही झालंय मधुभाऊ सारखं कॅरेक्टर? माझी लव्ह स्टोरी तर आहेच सगळ्यांसमोर, बरेच इंटरव्ह्यूज झाले त्यावरती पण. हो, पण लव्ह स्टोरीमध्ये पण खूप अडथळा होत्या. म्हणजे आमचं प्रेम, ते आमचं लग्न मध्ये एक फिल्म होईल चांगली, एक मस्त ट्रॅजेडी ड्रामा ॲक्शन सगळंच होतं त्यामध्ये. सो मला आता एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा. अगदीच. बरं, खूप छान वाटलं गप्पा मारून. जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का? तुम्हा सगळ्यांना पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या मालिकेवर ठरलं तर मग वरती तुम्ही खूप प्रेम केलंय, ते प्रेम असंच राहू द्या. आणि बघत राहा सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.